मी अमृता बातडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ जे सध्या फारच व्हायरल आहे आणि इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगसुद्धा आहे। ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बीच। जर तुम्ही एखाद्या शांत बीचच्या शोधात असाल आणि तसेच तुम्हाला ॲडव्हेंचरसुद्धा करायचं असेल तर हे तुमच्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे। तर आता मी आली आहे निवती समुद्रकिनारी। माझ्या मागे बघू शकता पूर्ण अशी सोनेरी वाळू आहे आणि मागे आहे तो अथांगसा समुद्र आणि इथे छान नारळाची झाडं आहेत। तर आता मी आली आहे ते निवतीला इथून बोट्स निघते जे आपले मेन स्पॉट आहे म्हातारीची चूळ, त्याच्यानंतर डॉल्फिन पॉईंट आणि आतमध्ये जे लाईट हाऊस आहे जे ब्रिटिशकालीन आहे आणि जे आता जाम ट्रेंडिंग आहे ते बघण्यासाठी। तर इथे बोटीने आपल्याला आतमध्ये 2 तासाचा प्रवास आहे। इथे एका बोटीचे 4,500 ते 5,000 असे प्राईज आहे, त्यामुळे शेअरिंग लोक येईपर्यंत थांबावं लागतं। पर पर्सन 600 ते 800 रुपये आपल्याला इथे चार्जेस आहेत। आता आम्ही थांबलो आहे, अजून लोक जशी जमतील तसे इथे बोट सुटणार आहे। तर पुढे आपल्याला या बोटीने जायचं आहे। 2 तासाचा प्रवास आहे। तर इथे तुम्ही जर वेटिंग करत असाल बोटीसाठी तोपर्यंत इथे तुम्हाला छान असं लिंबू पाणी ही छोटीशी पोरगी बनवून देईल। काय नाव आहे तुझं? मिताली तुम्हाला बनवून देईल आणि तुम्ही इथे लिंबू पाणी वगैरे पिऊ शकता। तोपर्यंत तुम्हाला लोक जमतीलच बोटीने जाण्यासाठी। कितवीला आहे मिताली? 10वीला आहे आणि आता 10वीला गेली आणि मग सुट्टीच्या वेळेस इथे येते आणि बाबांना मदत करते। अरे वा, येस गुड। आणि हे सरबत पण खूप तू छान केलं आहेस। तर मितालीचं सरबत प्यायला तुम्ही नक्की इथे या निवतीचं जिथे बोटिंग स्टार्ट होतं त्याच्यासमोरच। तुमच्याकडे मग जेवणाची वगैरे सोय आहे? हां, जेवणाची सोय आहे, रूमची सोय आहे। ते पर्यटक आलेले आहेत। तर तुम्ही कुठून आलेले आहात? सांगलीवरून, कोकणामध्ये। तर कसं वाटलंय तुम्हाला आमचं कोकण सांगा? एकदम मस्त। हां, एकदम मस्त। तर हे आहे निवती लाईट हाऊस बोटिंगचं बुकिंग ऑफिस। इथून तुम्ही बोटिंगसाठी बुकिंग करू शकता। आता 6-8 लोक जमलेली आहेत आणि इथे येऊन आता आमची बोटिंग चालू झालेली आहे। शक्यतो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर सकाळीच या, कारण सकाळी तुम्हाला इथे लोक पण भेटतील शेअरिंगला आणि जो व्ह्यू असतो तोही सकाळी चांगला असतो। कारण दुपारनंतर ना इथे हवा चालू होते, त्यामुळे कदाचित तुमची फेरीसुद्धा वेस्ट जाईल। तर तुम्ही दुपारचं येत असाल तर इथे तुम्हाला हवा असल्यामुळे बोट घेऊनसुद्धा जाणार नाहीत, त्यामुळे तुम्ही इथे सकाळचंच या। सकाळी 8 ते 11 किंवा 12 वाजेपर्यंत खूप चांगला हा टाईम आहे आणि इथे तुम्ही दुपारनंतर संध्याकाळनंतर आला तर कदाचित बंद असल्यामुळे तुम्हाला हे करता येणार नाही। आणि इथे जसं तुम्हाला मी दाखवले यांचे बोटिंग पॉईंट्स किंवा इथे तुम्हाला छान असं व्ह्यू पॉईंट्ससुद्धा आहेत, इथे तुम्ही बराच वेळ घालवू शकता। तर आता दुपारी 12 वाजलेत आणि आम्ही चाललो आहोत ते पुढे पॉईंट्स बघायला। 2-2.5 तासाचा प्रवास आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि बघू आता काय काय बघायला मिळणार आहे। डॉल्फिन बघायची जाम इच्छा आहे, जर डॉल्फिन बघायला भेटले तर सोने पे सुहागा। तर बोटीतला प्रवास करताना अगदी भीती पण वाटते, कारण लाटा येत आहेत तशी बोट जाम हलते आहे आणि सगळं पाणी पण आतमध्ये येत आहे। पहिला पॉईंट आलेला आहे जो आहे गोल्डन रॉक। तर इथे बघू शकता ह्याचा पूर्ण जो कलर आहे तो अगदी सोनेरी आहे आणि सकाळच्या वेळेस आले तर ह्याचा पूर्ण कलर सोनेरी असतो। तर सोनेरी कलरचा हा असा गोल्डन रॉक इथे मध्येच आहे। आतासुद्धा त्याचा कलर बघू शकता सोनेरी आहे, पण सकाळी जेव्हा सूर्यकिरणं पडतात तेव्हा हा अगदी सोन्यासारखा एकदम सोनेरी दिसतो। गोल्डन रॉक बघून आम्ही चाललो आहे इथे लाईट हाऊसला पुढे 1 तासासाठी। आता लाटांचा म्हणजे वेग वाढला आहे आणि बोट अगदी एका बाजूने अशी तर एका बाजूने अशी होते। वाटलं नव्हतं हा बोटीचा प्रवास असा असेल,
पण खूप मस्त आहे. म्हणजे ज्या लाटा इथे फार भयंकर आहे आणि वारा पण खूप भयंकर आहे. आता लाईट हाऊस दिसायला लागलं आहे आणि इथे आहेत त्या मच्छीमारांच्या बोटी आणि ते आहे ते लाईट हाऊस. झूम करून तुम्हाला दाखवते. हे बघा आलेला आहे लाईट हाऊस. अजून बरेच लांब आहे एवढं अंतर. आणि बोट किती उतरती आहे बापरे. आतमध्ये काय आहे? ही वाली ही गुफा आहे. हो ते आहे गरुड गुहा. इथून गरुड गुहा याला म्हणतात. तर हे आहे लाईट हाऊस. हे नवीन लाईट हाऊस आहे आणि तिथे आहे ते आहे जुनं लाईट हाऊस. तिकडे आहे. तर हे लाईट हाऊस आहे मोठा एवढा बघू शकता. डोंगर सारखा आहे समुद्राच्या मधोमध आणि ते थोडं मध्ये कोरलेलं सुद्धा आहे जागा आहे आणि त्याच्यावरती हे लाईट हाऊस आहे. इकडे आहे तो आहे कासव पॉईंट आणि इथे लाईट हाऊस. ते परत थोडंसं डोंगरांच्या आणि इथे पायऱ्या सुद्धा आहेत. पायऱ्या पण वरती जायचं आहे. म्हणजे बघा पूर्वीच्या काळी समुद्रामध्ये कसं त्यांनी तयार केलेलं आहे. इथे बघा इथे पूर्ण पायऱ्या आणि पायऱ्या चढून असं वरती जायचं आहे. हे पहिल्याच आहे पायऱ्या. पहिल्या ब्रिटिश कालीन. दोन्ही डोंगर आहेत आणि त्याच्यामधून बोट जाते. आता दुपारीची वेळ असल्यामुळे हा पॉईंट बघता येत नाही आहे कारण जास्त लाट आहे. तर तुम्हाला हा पॉईंट बघायचा असेल त्यासाठी तुम्हाला सकाळी यावं लागेल. सकाळी समुद्र शांत असतो तेव्हा इथून आतमध्ये बोट जाते. तुम्ही तो पॉईंट बघू शकता. आता खूपच जास्त लाटा आहेत त्यामुळे आता आम्हाला जाता येत नाही आहे पण तो पॉईंट खरंच खूप सुंदर आहे. त्यामुळे हा पॉईंट बघण्यासाठी सकाळी या. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जेव्हा समुद्र अगदी शांत असतो तेव्हा तुम्ही बोट तिथून आतमध्ये जाईल आणि तो एवढा सुंदर अनुभव तुम्ही नक्की इथे घेऊ शकता. तर आता मी आली आहे मेन पॉइंटला त्याला म्हणतात म्हातारीची चूळ. आता दाखवते बघा म्हातारीच्या चुळीसाठी आपल्याला वाट बघावी लागेल. वाव म्हातारीची चूळ. ओ वाव ही होती म्हातारीची चूळ. आली बाई काळा आता. तर आता आमचं न्यूटीचे बरेच पॉईंट बघून झालेले आहेत आणि आता चाललो आहे. आता समुद्र थोडं शांत नाही म्हणता येईल पण ठीक आहे. प्रवाह बरोबर चालले त्यामुळे जरा संत वाटत आहे. पण ही राईड खूपच मस्त होती आणि हा न्यूटीसुद्धा खूप चांगला होता. तर मी तुमच्यासाठी ही न्यूटी टूर घेऊन येणार आहे लवकरच. तर तुम्ही मला दिलेल्या खाली नंबर तुम्ही देणार आहे त्याच्यात मला
माझे असेच कोकणातले पुढचे ब्लॉग बघण्यासाठी मला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. तर चला तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग. सगळे पॉईंट बघून झालेले आहेत. खूप मजा आली आणि इथे जेवणाची सोयसुद्धा आहे. तर आता आम्हाला 2-2.5 तासानंतर आम्ही आलेलो आहोत आणि आता इथे घरगुती जेवणसुद्धा आहे इथे. तर आता मी जेवण सांगितलं, आता जेवण पुढच्या पॉईंट. गाव खूप सुंदर आहे. अगदी दुपार झाली आहे पण एकदम थंड वाजत आहे. सगळ्या बाजूला माडाची झाडंसुद्धा आहेत. होय होय हयच बसूचा ना. आता मी जेवायला थांबलेली आहे आणि मी व्हेज जेवण त्यांना सांगितलं. तर इथे जेवण बघा एवढं सुंदर आलं आहे ना. म्हणजे मोदकसुद्धा आहे, कढी आहे, चपाती, भाजी, भात सगळं आहे. खूप छान इथे जेवणाची सोय आहे. तर तुम्ही इथे म्हणजे ह्या निवतीच्याच बीचच्याच बाजूला जिथे आपण बुकिंग केलेलं त्याच्याच बाजूला तुम्हाला इथे राहण्याची सुद्धा जेवण आणि सुंदर जेवणसुद्धा आहे. मेन म्हणजे माझे फेवरेट मोदक आहेत. सकाळी पण मी एक मोदक खाल्ला आणि आता तर इथे तुम्हाला मी याचेसुद्धा डिटेल्स देईन. तर तुम्ही इथेसुद्धा जेवणाची सोय तुमची होऊ शकते चांगली. हे आहे व्हेज थाली. जेवण तयार आहे. मोदक ऑसम. तुम्हाला जर असे मोदक खायचे असतील तर माझ्याबरोबर या निवती टूरला नक्की या. लवकरच बुकिंग चालू होणार आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि तुमची कोकणातली पहिली टूर असेल, दुसरी असेल किंवा कितवी असेल तरी लवकर बुक करा. येवा कोकण आपलंच असं आणि मी तुमच्यासाठी हे कोकणातले असे बरेच टूर घेऊन येले असे. तर माका लवकर कनेक्ट करा. तर फायनली माझा निवतीचा हा डे असा एंड झालेला आहे खूप चांगल्या जेवणाने. म्हणजे मी अगदी 3 वाजता सांगितलं की आम्हाला जेवण पाहिजे आणि काकूंनी एवढं छान जेवण तयार केलं. म्हणजे 4 वाजता आम्हाला जेवण रेडी भेटलं. धन्यवाद. तुमचं जेवण खूप मस्त होतं. तुम्हाला मी थाळी दाखवली ज्याच्यामध्ये व्हेज थाळीमध्ये मोदक होते, डाळ भात आणि वांग्याचं भरीत असं छान जेवण होतं. आणि नॉनव्हेज थालीमध्ये सुरमई होती. तर यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला हवं तसं चांगलं घरगुती आणि अस्सल मालवणी जेवण यांच्याकडे मिळेल. तर यांचं नाव आहे, तुमचं नाव सांगा. ऋतुजा सारंग. ऋतुजा सारंग. आणि अगदी जसं मी तुम्हाला दाखवलं बोटीचा जो पॉईंट होता त्याच्याच पुढे तर चित्रांश हॉटेल म्हणून आहे. इथे येऊन तुम्ही तुमच्या जेवणाची सोय होऊ शकते. नाश्त्यामध्ये पण मालवणी पदार्थ आमचे मिळतील. पण आदल्या दिवशी सांगा. हां, तर तुम्हाला आधी सांगावे लागेल. तुम्हाला इथे घावणे, पोळ्या म्हणा आणि आमचे जे काही कोकणातले पदार्थ आहेत ते तुम्हाला इथे नक्की खायला मिळतील. जर तुम्हाला क्रेविंग असेल, कोकणातले पदार्थ खायचे असतील तर यांना आधी फोन करून तुम्ही ऑर्डर द्या. हे तुमच्यासाठी रेडी ठेवतील. अस्सल कोकणी जेवणाचा स्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर निवतीमध्ये या काकूंना तुम्ही अवश्य कनेक्ट करा. यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तिथले जात काय नाव तुमचं? अंकुश गोपाळ. आणि पहिले 72 वर्ष ते लाईट हाऊस आणि ते सगळं बघितलेलं आहे तेव्हा जायचे. 17-25-30 कर्मचारी असायचे. आता एक तिकडे तिथे लाईट हाऊसला लोक असायची तिथे. अच्छा अच्छा. आता 4-5 आहेत. आता हे फेमस झाले, लोक येत आहेत, पर्यटन झालेलं आहे. आता व्हायरस केल्यामुळे व्हायरल. चान्स हा, त्यामुळे तुमका बरा झाला. तुमका जरा आता आम्ही एक असावं. हा सर्वांची सोय इथे आहे गाडी. सर्वत्राची सोय आहे. सर्व मिळते. तुमचं नाव घे. तुमचं नाव, स्टॉलचं नाव काय आहे सांगा. आता श्री स्वामी समर्थ स्टॉल. हा, तर तुम्ही इथे येत असाल तर या काकांकडे या नक्की. यांच्याकडून पेय आहेत आणि खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत ते घ्या. सर्व प्रकारचे आहे. सर्व प्रकार. सर्व प्रकारचे आहे त्यांचे. त्यामुळे माझं नाव निकेश मनोज सावंत आणि माझ्या टुरिस्टच्या पण 3 बोटी आहेत आणि जेवण पण उत्तम प्रकारे व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणाची सोय आहे. मोठे ग्रुप जरी आला, एक 30-35 जण 40 जण असले तरी आपण सोय करू शकतो त्यांच्यासाठी राहण्याची, जेवणाची. तर यांच्या स्टेचं नाव आहे गणगौरी बीच रिसॉर्ट, निवती मेढा. हा, आणि जो अगदी आपल्या निवती बोटिंगचा जो पॉईंट आहे त्याच्या अगदी जवळच आहे. आणि यांचे रूम्ससुद्धा खूप छान आहेत. तर निवतीमध्ये जर तुम्हाला स्टे हवा असेल किंवा तुम्हाला छान छान जेवण हवं असेल तर माझ्याबरोबर या
मी ती ट्रिपला नक्की या. तर मी लवकरच तुमच्यासाठी कोकणातल्या टूर घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि माझ्याबरोबर कोकण फिरण्यासाठी हॅपी ट्रॅव्हल्सला लवकर जॉईन करा. मी नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. फोन उचला, कॉल करा. कोकणात या, येवा कोकण आपलंच असा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक प्रसिद्ध बीच, ते म्हणजे खवणे बीच. आणि खवणे प्रसिद्ध आहे ते कायाकिंगसाठी. तर इथे खूप मोठी 1 तासाची कायाकिंग आहे, जी अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे. ते आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.